हाय फ्रेंड, नमस्कार. चला तर मग आज बघा आणि मटण केलं आहे मस्त असं. त्यासाठी बघा मी इथे आलं लसूण हे वाटून घेणार आहे आणि थोडासा कांदा चिरला आहे. मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता इथे मी पातेलं गरम करायला ठेवले, त्याच्यामध्ये तेल टाकणार आहे आणि मग त्याच्यामध्ये आपण कांद्याची फोडणी देऊन आलं लसूण टाकणार आहे. इथे बघा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं लसूण बारीक पेस्ट करून घेते आणि एकच बारीक कांदा चिरून घेतलेला आहे. आता तेल चांगलं तापलेलं आहे, आपण त्यामध्ये तो कांदा टाकूया आणि कांदा चांगला परतून घेऊया. कांदा चांगला लालसर परतायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकायची. इथे बघा मी त्यात आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे. कांदा खूप लाल नाही करायचा, थोडासा लाल व्हायला लागला की त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकायची. आलं लसूणची पेस्ट छान परतून घेतली. आता त्यामध्ये बघा हे मस्त असं मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, ते मटण त्यामध्ये टाकायचं आणि वाफलायचं आहे. छान त्या कांद्यामध्ये आपण परतून घेऊया. मी परतून घेतले बघा. आता त्याच्यामध्ये हळद आणि मीठ एवढंच टाकायचं आहे. त्याच्यामध्ये आता तिखट वगैरे काही टाकायचं नाही. हळद मीठ टाकून ते चांगलं परतून घ्यायचं आणि वाफेवरती हे मटण शिजवायचं. मी असं पातेल्यातच शिजवणार आहे, कुकरला शिजवणार नाही. थोडीशी हळद मी आणखीन टाकली आहे बघा. आता हे असंच त्या मटणलाच पाणी सुटलेलं आहे. आता त्यामध्ये काय आपल्याला अजून पाणी वरनं टाकायचं नाही आहे. गार पाणी तर बिलकुल नाही टाकायचं. बघा आत्ताच त्या मटणला केवढं पाणी सुटले. आता गॅस बारीक करायचं आणि त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आणि झाकणावरती ते पाणी ठेवायचं आहे. हे आलं लसूणचंच पाणी आहे बघा. मस्त असं हे पाणी जेव्हा खालच्या वाफेने गरम होईल तेवढंच पाणी टाकायचं. शक्यतो पाणी कमी टाकायचं म्हणजे मटण पटकन शिजतं आणि असं झाकण ठेवूनच ते मटण शिजवायचं आहे. बघा मी मस्त असं मटण शिजवलेलं आहे. किती छान दिसते बघा. ह्याला कोणी उकडही म्हणतं, कोणी आळणी मटणही म्हणतं. मस्त असे बघा मटणची भाजी तयार आहे.